नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शीतल 2616। तर आज आपण एक छान आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे सोयाबीनची भाजी। तर त्यासाठी मी सोयाबीन घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये छान उकळून घेतली होती। त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं आणि आता ते उकळलेलं पाणी काढून त्यानंतर यामध्ये थंड पाणी घेऊन हे आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं बारीक करायचं आहे। तर माझ्याकडनं काय झालं, मिक्सरला लाईटच गेली होती, तर मी काय केलं, हाताने अशा प्रकारे तुम्हाला दाखवते त्या प्रकारे बारीक बारीक त्याचे काप करून घेतले। तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं पण आहे खराब आहे की चांगलं आहे। तर घरामध्ये भाजीला नसेल आणि तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि चमचमीत खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर मी पुन्हा एकदा पाणी टाकलं आणि तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे छोटं छोटं याला तोडून घेतलं। तर मिक्सरमध्ये बारीक केलं ना, काय होतं, हे छान एकदम बारीक होतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतं। पण लाईटच गेली होती त्यामुळं। तर त्यासाठी आपल्याला आता एक कांदा घ्यायचा आहे मोठा आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे। तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली। जिरं छान तडतडल्यावर, मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा आणि कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतरच यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा छान परतल्यावर भाजीची चवच वेगळी लागते, नाहीतर तो कांदा कचकच लागतो त्यामुळं। तर आता इथं मी टोमॅटोसुद्धा टाकून घेत आहे आणि आपल्याला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असे छान असे परतून घ्यायचे आहेत। तर कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे। लक्षात ठेवायचं, आपण हे परतण्यासाठी सुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि अगोदर सोयाबीन उकळताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्याप्रमाणेच तुम्ही मीठ टाका। आता हे छान परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, लाल तिखट, धना पावडर, कांदा लसूण मसाला, तुम्हाला जे जे मसाले घालायचे आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता आणि वरनं कोथिंबीर टाकून आपण जे सोयाबीनचे तुकडे केले होते छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूला मसाला व्यवस्थित लागेल। आणि तुम्ही पाहू शकता आपली डिश रेडी झालेली आहे। वरनं थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चपातीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच अजून छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या सोयाबीनची भाजी खायला छान अशी चमचमीत, आवडल्यास लाईक करा, शेअर करा।